तर आज बनवूया आलूचे पराठे। त्याच्यासाठी आपण ही उकडलेले आलू घेतलेले आहेत। आपण त्याची आता साल काढून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला हा बटाटा मस्त प्रकारे खिसून घ्यायचा आहे। मॅश पण करू शकता, बट इथं आम्ही स्लायसरने खिसून घेतलेला आहे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता आणि जिरे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत। चला तर आता पराठ्यासाठी लागणारी भाजी बनवून घेऊया। सर्वप्रथम कढईमध्ये तेल टाकायचं आहे, थोडं कडक होऊ द्यायचं। त्यानंतर ह्या मोहऱ्या टाकून घ्यायच्या। मोहऱ्याला मस्तपैकी असं तडतडू द्यायचं आहे। त्याच्यानंतर जिरे टाकून घ्यायचे। नंतर मस्तपैकी किसून घेतलेला कांदा त्यामध्ये टाकायचा। ते कांदा चांगल्या प्रकारे असं परतवून घ्यायचं आहे। ते मिक्सरला वाटून घेतलेली हिरवी मिरची याच्यामध्ये टाकून घ्यायची। त्याचं प्रमाण आपल्या चवीनुसार कमी जास्त करू शकतो। दोन्ही मिश्रण मस्तपैकी एकजीव करून घ्यायचे आहेत। आता त्यामध्ये ही थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली मस्तपैकी फैलवून घ्यायची। हळदी पावडर त्यामध्ये मिक्स करायचे। थोडा टेस्टसाठी मसाला ॲड करायचा आहे। आता मॅश करून घेतलेला जो काही आलू आहे तो आपल्याला कढईमध्ये जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता ते दोन्ही मिश्रण आहेत, जी काही आपली चटणी आणि मॅश केलेले पोटॅटो त्यांना मस्त प्रकारे हलवून घ्यायचे, जेणेकरून ते दोन्हीचं मिश्रण एकजीव बनेल। बघू शकता चवीनुसार मस्तपैकी मीठ टाकून घ्यायचं आहे। पराठ्यासाठी लागणारी भाजी तयार झाली आहे। अशा प्रकारे आपला स्वादिष्ट आलू पराठा तयार आहे। त्याच्यासोबत आपण मसाला पापड पण बनवलेला आहे, टेस्ट घेऊ शकता विथ कर्ड।